आपलं कनेरगाव अतिशय भाग्यवान आहे, पुण्यवान आहे, दैववान आहे. परंपरेनं 5 सप्ते आपल्या गावामध्ये होतात. पवित्र भूमी आहे, पवित्र जन आहे, पवित्र ही भूमी आहे, पवित्र जन आहे, पवित्र भक्त आहे. का? जिथं सत्संगाचा वर्षाव नेहमी होतो तिथं परमात्मा विराजमान झाल्याशिवाय राहत नाही. पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते, जेते हरीचे दास जन्म घेते. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास हे पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते, जेते हरीचे दास जन्म घेते. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घे. ते कुळ पवित्र आहे, ते पवित्र देश आहे. कधी? जिथं अखंड नामघोष, अखंड संतांचा सहवास आणि अखंड देवाच्या चरित्राचं श्रवण ज्या गावामध्ये नेहमी घडते. काय भाग्यवान आहे बघा. कनेरगाव मुळातच बाजारपेठ, जुनी बाजारपेठ. आपल्या या पंचक्रोशीमध्ये कनेरगाव ही बाजारपेठ गणल्या गेली, मानल्या गेली. पुन्हा महामार्गावर कनेरगाव आहे. अनेक साधू संतांचा सहवास. बघा काय पुण्यवान कनेरगाव आहे. तरुण सागरजी महाराजासारख्या महापुरुषाचा सहवास, त्यांचे विचार, त्यांचे संस्कार तुम्हा आम्हाला सहज मिळाले. का? गाव रस्त्यावर आहे ना. वाटेवर, पंढरपूरच्या वाटेवर जर गावं असले त्या लोकांची काय नाही करता त्याला सर्व पुण्य मिळते. वाटेवर गाव, देवाच्या वाटेवर, देवाच्या वाटेवर जेवढे जेवढे गाव आलेत तेवढे तेवढे ते गाव तीर्थ झाले. तीर्थ, सासवड तीर्थ, जेजुरी तीर्थ, वाल तीर्थ. का? देवाच्या वाटेवर आहेत ना. देवाच्या भक्तांचा सहवास त्यांना सहज मिळतो, सहज सहवास मिळतो. त्याचा परिणाम सहज उपदेश होतो. सहज बोलणे हाची उपदेश. सहज बोललं तरी तिथं त्यांना उपदेश होतो. मोक्ष रेखे आला, भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. मोक्षाच्या वाटेवर जो येतो का तो साधूच्या अंकित होतो. म्हणून खरोखर काय सांगावं, आपले जे अध्यक्ष आहेत, आमचे किसन मामा गावंडे असतील, आमचे बियाणी शेठ असतील, आमचे डॉक्टर साहेब असतील, त्यांचे वडील आहेत बघा. एवढ्या वयात सुद्धा 2 तास विना घेतात. आणि आता तर त्यांनी खूप मोठी क्रांती केली. पांडुरंगाच्या दरबारामध्ये दर बार्शीला अन्नदानाची सेवा तुमच्या सर्वांकडून तुम्हाला सर्वायला घडावं या उद्देशाने 2 एकादशी पासून काय तर सेवा सुरुवात केली. धन्य माता पिता. देवाच्या दरबारास अन्नदान करण्याची परंपरा आमच्या वारकरी बाबांनी लावली, डॉक्टर साहेबांनी लावली. का? सांगितलं तीर्थक्षेत्री दिले अन्न कोटी कुळीचे, कोटी कुळाचं उद्धरण आहे. म्हणून आज आपण ज्या महापुरुषांच्या प्रगट दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी उत्सव साजरा करतो. संतांचा उत्सव साजरा करणं आपल्या देहाचा उद्धार करून घेणं आहे. का गजानन बाबा तुम्हाला सांगायला ते का की माझा प्रगट दिन करा म्हणून? नाही. का? देव कधी सांगायला जात नाहीत, संत कधी सांगायला जात नाहीत. जेव्हा वाऱ्या हाती माप चाले संजनाचे कीर्ती मुखी वाचे वर्णो नारायण कीर्ती मुखे जाते नारायण. वाऱ्या हाती माप चाले संजनाचे कीर्ती मुखाचे नारायण. नारायण चाले सजनाचे
साऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिरूपी त्यांचे देवराव. देव त्यांची कीर्ती करतो. कोणाची? सज्जनाची. सज्जन कोणाला म्हणतात? मना सज्जना भक्तिपंथीची जावे. भक्तिपंथानं जो जातो त्याला सज्जन म्हणतात. आणि सज्जन जिथं निर्माण होतो तिथं परमात्मा साकार झाल्याशिवाय राहत नाही. देवाला आनंद होतो. कारण मुलाचं जर वर्णन केलं तर आईला स्वाभिमान येतो. का? आईचा काय आहे तो? आईचा पोटचा गोळा आहे ना. तसं परमात्म्याचा पोटचा गोळा म्हणजे संत आहेत. आणि संतांचा उत्सव जर आपण साजरा केला तर देव अतिशय प्रसन्न होतो, अधिक प्रसन्न होतो. का? मुलाच्या स्तुतीमध्ये आई प्रसन्न होते, तसेच भक्ताच्या स्तुतीमध्ये परमात्मा प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संतांची, साधू संतांचा उत्सव करण्याची परंपरा, देवाचा उत्सव करण्याची परंपरा आपल्या भारत देशामध्ये ऋषीमुनींनी लावून दिली. भारत देश हा ऋषीमुनींच्या संस्काराने विकसित झालेला देश आहे. ऋषीमुनींचे संस्कार या देशाला आहेत. म्हणून भारत हे काय आहे? भारत हे देवघर आहे. देवघर जगाचं. सांगतात अमेरिका कोषघर आहे, पण देवघर भारत देश आहे. इंडिया इज हॅपी कंट्री. की इंडिया सारखा सुखी देश नाही. पैसा नसल, संपत्ती नसल, पण आता मोदीच्या काळामध्ये 3ऱ्या नंबरवर मोदी साहेबांनी आपल्या देशाला आणून ठेवलंय. खरोखर कौतुक आहे. 3ऱ्या नंबरवर त्यांनी आपला भारत देश जगाच्या पाठीवर आणलेला आहे ना. आता तर मोदी साहेब 300 कितीतरी राष्ट्राचे अध्यक्ष बनलेले आहेत बघा. देवानी चांगला नेता आपल्याला दिलाय. म्हणून चांगलं कर्म जगात कुंभमेळा पोहोचवण्याचं काम सरकारने केले. या जगामध्ये जगातले लोक कुंभमेळ्याला आले. का? वर्णन, स्तुती, प्रसार. मला सांगायचं, संतांचा प्रसार जो करतो, देवाचा प्रसार जो करतो, त्याच्या 42 कुळ्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून गजानन बाबाचा प्रगट दिन साजरा करण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्रभर आहे, भारतामध्ये आहे. भारताच्या बाहेर काही गजानन बाबाचे मंदिर आहेत, तिथेही बाबांचा प्रगट दिन साजरा होतो. का होतो? तर त्यांनी एकच जीवनामध्ये केलं, देवाशिवाय दुसरं काही केलंच नाही. आणि दुसरे मज नाही आता हे अनेक दुसरे नाही आता देवलिया निष्ठा वाचोनिया, देवलिया निष्ठा वाचोनिया. हे अनेक दुसरे काही नाही दे, अनेक दुसरे काही नाही आता देवलिया निष्ठा वाचोनिया, देवलिया निष्ठा वाचोनिया, वाचोनिया. अनेक दुसरे मज नाही आता, नेमलिया चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. अशी ज्या देहाची अवस्था झालेली असते, त्या देहाचं जर आपण स्तुती केली तर आपली वाणी पवित्र होते. पवित्रा नाम पवित्रम यो मंगला नांच मंगलम दैवतम दैवता नांच भूता नाम अवयपिता. पवित्र तो देहा वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह 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 वाणी पुण्यवंत. हे पवित्र
पवित्र तो देहा वाणी पुण्यवंता 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 पवित्र तो देवानी पुण्यवंत पवित्र तो देवानी पुण्यवंत जो मध्ये अच्युता जय हो. सर्व काळ जो मध्ये अच्युता सर्व काळ तयाच्या चिंतने निर्सेल संकट तयाच्या चिंतने निर्सेल संकट तयाच्या चिंतने निर्सेल संकट तयाच्या चिंतने निर्सेल संकट महाराजाकरता सर्वांनी टाळ्या वाजवून महाराजांचं स्वागत करायचं हे सुंदर असं प्रमाण दिलेलं आहे त्यांनी. खरोखर खूप त्यांचं कौतुक आहे. संतांच्या सहवासामध्ये संतांच्या संगतीमध्ये पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. तो देह तो म्हणजे ज्याची वाणी अखंड देवाचं नाम घेते, ज्याची वाणी अखंड देहामध्ये आपल्या भगवंताच्या नामाचं पाणी भरते, तो देह जो वदे अच्युत सर्व काळ. नाहीतर अनंत वाचा बरळती. बरळ बोलणं म्हणजे बरळ नाही. बोलावं पण कसं बोलावं? देवाला आवडेल असं बोलावं, आपल्याला आवडेल असं बोलावं. लोकांना बोले बोलो बोले जने बोले विठ्ठल डोले जने बोले विठ्ठल डोले जने बोले विठ्ठल डोले बोले जेने बोले विठ्ठल डोले जेने बोले विठ्ठल डोले जने डोले विठ्ठल डोले बोले 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 जने बोले विठ्ठल डोले जने बोले विठ्ठल डोले जने बोले विठ्ठल डोले बोले 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 जेने डोले विठ्ठल जेने डोले विठ्ठल जेने डोले विठ्ठल विठ्ठल. टाळी वाजवा एकदा महाराजाकरता. टाळी वाजवल्याने आपला हात देव आपल्या हातात घेतो. टाळी वाजवलीच पाहिजे. टाळी वाजल्याने हात पवित्र होतो. देवाचं नाम घेतल्याने मुख पवित्र होते. देवाचं ध्यान केल्याने डोळे पवित्र होतात. देवाचं कथा श्रवण केल्याने कान पवित्र होतात. आणि तीर्थयात्रा केल्याने पाय पवित्र होतात. एक म्हटलं सासरवाडीला गेलं म्हणजे पाय पवित्र होत नाहीत का? आता तू बघ, आपोली आपण करा सोडवण. म्हणून पवित्रता अन्नदानाने आपल्या कुळाचा उद्धार होतो. हरिनामाने आपल्या 42 कुळाचा उद्धार होतो. पितृलोकामध्ये घंटा वाजतो. म्हणून संत कोणाला म्हणावं? अखंड ज्याची वाणी देवाचं नाम घेते. अनेक दुसरे मज नाही, विषय तो त्यांचा झाला नारायण. त्याची संत ज्याचा हेत विठ्ठले ज्याचा हेत विठ्ठले ज्याचा हेत विठ्ठले तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल ज्यांचा हेत विठ्ठल नाम विठ्ठल विठ्ठल. हेची संत तेची संत ज्याचा हेत विठ्ठले. न लगे काही टाना टोना नामस्मरणा वाचून. नामस्मरणाशिवाय ज्यांना काहीच आवडत नाही, हेची संत तेची संत ज्याचा हेत विठ्ठले. म्हणून आपल्याला विठ्ठलाची भेट व्हावी असं वाटत असल, आपल्या देहाचं सार्थक हवं असं वाटत असल, आपल्याला पुढचा जन्म चांगला प्रमोशनवर, आता नोकरीचं नाही पण ही नोकरीच आहे, संसार करणं सुद्धा नोकरीच आहे, पण चांगली नोकरी करा, प्रमोशन मिळालं पाहिजे. प्रमोशन मिळवण्यासाठी
चांगलं राहावं लागतं, चांगली सेवा करावी लागते, चांगलं वागावं लागतं, चांगलं बोलावं लागतं, तेव्हा प्रमोशन मिळते. प्रमोशनवर जायचं. आता आपण मृत्यू लोकात जन्माला आलो, चांगलं कर्म केलं तर तुम्हाला वैकुंठ लोकात देव टाकते. अरे हा वैकुंठातल्या लायकीचा आहे, यांनी गावामध्ये भरपूर सप्ते केले, साधू संतांचा सहवास केला, देवाची सेवा केली, गावाची सेवा केली, समाजाची सेवा केली. देव म्हणून, माणूस म्हणून नाही, देव म्हणून. जे जे भेटे भूत तोते मानिजे भगवंत म्हणून. कारण त्याचा एकच उद्देश आहे, सर्वा घटी राम देहा देही सूर्यप्रकाशक. का हो, सूर्य आणि सूर्याचा प्रकाश वेगळा आहे का? देव आणि जीव वेगळे नाहीत, सर्व जीव देवच आहेत. जसे पाण्यावर बुडबुडे येतं, हाय तर कशाचे? पाण्याचे. वाढले पाण्यावर, फुटले. तसं हे सर्व विश्व, हे विश्वच माझे घर, आईसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. ज्ञानोबा सांगतात, बाबा या विश्वाला देव माना, नुसतं तुमच्या पुरतं पाहू नका. विश्वाला, ज्याने विश्वाला देव मानलं, मग म्हटलं विष्णुमय जग वैष्णवाचा तिथं भेद राहील का? भेद माझ्यात तुझ्यात आहे, हे माझं आहे, माझं नको म्हणू, हे सर्वच मी आहे. म्हणून तर म्हणतात भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बंधू आहेत, भारतावर माझं प्रेम आहे. सर्व जगाला तुम्ही आपलं म्हणा. तुम्ही जगभर जर झाले ना, तुमचा विकास जगभर झाल्याशिवाय राहत नाही, तुम्ही परमात्म्याचं स्वरूप बनल्याशिवाय राहत नाही. गजानन बाबा जगभर झाले होते, अवघे जन झाले, देव झाले अवघे जन, हो देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन. दोष गुण हरपले, बरबे झाले, बरबे झाले, बरबे झाले, बरबे झाले. दोष गुण हरपले, बरबे झाले, बरबे झाले, बरबे झाले, बरबे झाले. देव झाले अवघे जन, दोष गुण हरपले. मेन काय दोष आहे? द्वेष हा अधोगतीला नेतो, दोष हे पापाचं घर आहे. म्हणून तर ज्ञानोबा तुकोबा तुम्हा आम्हाला नेहमी सर्वांना मार्गदर्शन करतात. अरे बाबा, दोष नाहीसा करा. जिथं दोष नाही ना, त्या ठिकाणी परमात्मा विराजमान होतो. ज्ञानोबा तुम्हा आम्हाला सर्वांना सांगतात, दोष गुण हरपले. ज्याच्या जीवनातले दोष पाहायचंच नाही. काय पाहायचं? जे जे भेटेत परमात्मा आहे. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदा भेद भ्रम अमग. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा, कोण्याही जीवाचा न घडो. मत्सर. हेच तर वारकरी संप्रदायाचं मेन तत्व आहे. कोण्या जीवाचा द्वेष करू नका. दुर्बुद्धी ते मना कदान उपजो नारायणा, आता मज ऐशे करी तुझे पाय चित्तील. ज्याच्या मनामध्ये दुर्बुद्धी नाही त्यांना संत म्हटल्या जाते. संत म्हणून त्यांची स्तुती होते. आणि अशा संतांचा जर स्पर्श झाला तर त्या जीवाचा काय परिणाम होतो, काय प्रताप होतो, काय शक्ती मिळते. उदाहरण घ्या, गजानन महाराज शेगाव मध्ये प्रगट झाले. अनुरेणू मध्ये ब्रह्म व्यापिले, दैवोत्पत्ती समान. माघ सप्तमी पुण्य दिवशी, प्रगटला योगी महा. प्रगटला योगी महा. रेणू मध्ये ब्रह्म व्यापिले, दैव उत्पत्ती समान. माघ सप्तमी
सप्तमी पुण्य दिवशी प्रगटला योगी महा प्रगटला योगी महा महाराजा करता सर्वांनी कडकडाट टाळीचा गजर करायचा आहे. खरोखर सुंदर असं प्रमाण महाराजांनी दिलेलं आहे की या विश्वामध्ये महान योगी प्रगट झालेले आहेत. शेगावमध्ये कमळाचं फूल उगवल्या गेलेलं आहे आणि हे कमळाचं फूल पहिले दृष्टीस पडलं. भक्त बंकटलाल देवीदास विप्राच्या घरी जेवण केलं. जेवण केल्यानंतर ब्रह्मवृंद निघून गेले, पण गजानन बाबांची सवारी त्या रस्त्याने चालली. पोटामध्ये भूक होती. वास्तविक महापुरुषाला भूक तहान काहीच नसते. तहान भूक हरपली तुझं पाहता. त्यांची अशी अवस्था असते. ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहाते सांभाळी. ब्रह्मानंदामध्ये एकदा का टाळी लागली त्याला तहान नाही. आठव गेले भावा भाव झाला स्वयमेव ते देव होत असतात. गजानन महाराजांना फक्त कृती करून दाखवायची होती. अरे बाबांनो, एवढं खरकट एका एका कणासाठी माझा परमात्मा अन्नासाठी दाही दिशा फिरवितो जगदिशा. बघा, तुम्हा आम्हाला अन्न सुलभ आहे, पण पशु पक्षाला अन्न फार दुर्लभ आहे हो, मिळत नाही. एका एका कणासाठी सकाळी पाखरं आपल्या दारात येऊन बसतात. आपल्या दाराच्या समोर इकडून तिकडून उडतात. केवळ कशासाठी? पोट भरण्यासाठी, कणभर अन्नासाठी फिरतात. ज्याला अन्न मिळालेलं आहे त्या अन्नाची किंमत तुम्हा आम्हाला कळत नाही. आपण घेतो, उष्ट टाकतो, एक एक कण, त्या कणामध्ये माझा परमात्मा नटलेला आहे, हे वायाला जाऊ देऊ नाही. म्हणून गजानन बाबांनी उष्ट्या पत्रवाळीवरलं ते खायला सुरुवात केली. अर्भकाचे साठी पंते हाती धरली, तैसे संत जगी क्रिया करून दाविती. स्वतः क्रिया करून दाखवली. अरे बाबा, हे अन्न पूर्ण ब्रह्म आहे, याचा असा नाश करू नका. म्हणून बाबा तिथं प्रसाद घेऊ लागले. प्रसाद घेत असताना बंकटलाल त्या ठिकाणाहून चाललेला होता. पाहिलं, महापुरुषाची दिव्य दृष्टी त्याच्यावर पडली आणि याची दृष्टी बाबावर पडली. बाबाचं तेज पुंज त्याच्या डोळ्यामध्ये बसल्या गेलं. परत परत तो सारखा बाबाकडे पाहत होता, बाबाच्या कृतीकडे पाहत होता. शेवटी पाठीमागून कुलकर्णी म्हणून आले. तेवीन तिथं त्यांना मिळाले. मिळाल्यानंतर विचार लागले, अरे कोणीतरी महात्मा दिसतो. दुसरा म्हणू लागला, खरोखर महात्म्यासारखी शक्ती दिसा लागली. पण म्हटले, उष्ट्या पत्रवाळीवरलं अन्न खातात. पटकन बंकटलाल देवीदास विप्राच्या घरामध्ये गेले. अहो, थोडं चांगलं आहे का? लगेच त्यांनी ताट भरून आणलं, बाबाच्या पुढे ठेवलं. बाबांनी महापुरुषाला काय असं व्हायचा कोठे आठवच नाही. भजे खीर सर्व एकत्र केलं. सर्व एकत्र करून सर्व कृष्णार्पण देवाला अर्पण केलं. आणि देवाला अर्पण करून पाणी, जवळ त्यांच्या भोपळा होता, एक चिलम होती, तो भोपळा होता. सांगितलं, यांनी विचारलं, बाबा पाणी? अरे म्हटले, जेवण घातल्यावर पाणी द्यावंच लागतं, हे काय विचारायचं असतं का? विचारायचं असतं का म्हटले. पटकन घरात गेले. पाणी आणस्तोवर तर बाबा उठले आणि जवळच एक गुरांचा आहाळ होता. गेले, असं असं केलं, पाणी स्वच्छ पोटभर पिऊन आले. तोपर्यंत तांब्या घेऊन आले. का? भेद दृष्टी त्यांची मावळली होती. शुद्ध अशुद्ध, दुःख सुख, कोणत्याच प्रकारची इच्छा त्यांच्या मनामध्ये नव्हती. इच्छा एकच होती, अहम ब्रह्मास्मी, मयि एव सकलम जातो, मयि सर्व प्रतिष्ठितम, सर्वस्य चाह मूर्ती सन्निविष्टो. सर्वामध्ये परमात्मा आहे, परमात्मा माझ्यात आहे.
देव माझा माझा मी देवाचा, अशी त्यांच्या देहाची अवस्था झालेली होती. बंकटलाल पहिल्या दिवशी भेट झाली. बंकटलाल घरी गेले. परत बाबा त्याच गावामध्ये फिरत होते. दुसऱ्या दिवशी सहज परत आणखीन 12-1 वाजता भेट झाली. भेट झाली तर एका माळ्याच्या दारी निंबाचं झाड होतं. झाडाला पाठ लावून बाबा ब्रह्मस्थितीमध्ये होते. बंकटलालनी पाहिलं का? बंकटलालला वेड लागलं होतं. भाग्याचा उदय आला का की बस आपण मग त्या अशा गोष्टी घडल्या जातात. उजळले भाग्याता अवघी चिंता, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ. बंकट चालला, देवाची भेट होणार होती, देव त्यांना मिळून देणार होते. म्हणून बंकटलालच्या दुसरी दिवशी भेट झाली. 12-1 वाजता बाबा लिंबाला झाड लावून पाठ लावून बसलेले होते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, कधी कधी मुखातून सारखा ध्वनी निघत होता. शेवटी बाबा बंकटलाल पाहिल्याबरोबर बंकटलाल आले, परत दर्शन घेतले. बाबाला म्हणले, बाबा काही खायला आणू का? बाबा सहज म्हणले, बेसन भाकर घेऊन ये. बेसन भाकर घेऊन ये म्हटल्यावर समोरच एक माळीनबाई राहत होती. माळीनबाईनं दैवयोगानं त्या दिवशी बेसन भाकरच, अर्धी भाकरी होती शिल्लक, थोडस बेसन होतं. पटकन बेसन भाकर घेतली आणि बाबाच्या हातावर ठेवली. हातावर ठेवल्यानंतर बंकटलालला चमत्कार दाखवायचा होता म्हणून बाबांनी भाकर खाल्ली. पण बाबांनी सांगितलं, बाबा बंकटलालने विचारलं, बाबा पाणी? आईनं तांब्या भरून आणला. बंकटलालला सांगितलं, बंकटलाल पाणी मला हे नको, समोर ओढा आहे ना, त्या ओढ्याचं पाणी आहे, त्या ओढ्यात हा माझा भोपळा वंजुळीनं भरायचा नाही, बुडवून आणायचा. बुडवून आणायचा. बरं त्याच्यात पाणीच नव्हतं ना, ओढ्यात पाणी नाही, कुठेतरी थळगे असे पडलेले होते. बंकटलालला दिला. बंकटलाल बरोबर कुलकर्णी 2 जण गेले. म्हटले, आपण तर रोज ओढ्यातून जातो आणि ओढ्यात वाहतं पाणी नाही. दैवयोग, हे गेले तर पाणी झडझड व्हायला लागलं. काय ताकद आहे! गजानन बाबाचे शब्द पूर्ण करण्यासाठी देवाला पाणी होऊन त्या ओढ्यामध्ये वाहावं लागलं. कशाची ताकद आहे? हरी आला हाता, ज्याच्या हाताला हरी येतो त्यांचे शब्द हरी खरा करत असतो. म्हणून त्यांना संत म्हटल्या जाते. म्हणून देव त्यांच्या अंकित असतो. देव ज्यांच्या अंकित आहे त्याला संत ही पदवी आहे. विठ्ठल बंकटलाल कुलकर्णी आल्याबरोबर भोपळा तर भरून आणला. पाहिलं, बाबा काय चमत्कार आहे! धन्य काळ संत भेटी, आमचा काळ धन्य आहे. ज्याच्या जीवाचा जीवनकाळ धन्य व्हायचा असला का तेव्हा संताची भेट होती. बहु अवघड आहे संत भेटी, पण परी जग जेठी करुणा केली. देव जेव्हा जीवावर कृपा करतो तेव्हा संताची भेट होत असते. म्हणून संत भेट होणं फार कठीण आहे. चंद्र अमृत सुखे सेववेल, चंद्र अमृत सुखे सेववेल, हसता जाता तरवेल आय हिळा सागर तरवेल, आय हिळा सागर तरवेल. परी त्या साधूची भेटीन होईल गा. ऐसे कैसे आणि भेट तिचे साधू, ऐसे कैसे आणि भेट तिचे साधू, ऐसे कैसे आने भेटातील साधू, ऐसे कैसे आने भेटातील असता जाता रवी धरवेल. मावळणारा सूर्य थांबवता येईल. मांडव्य ऋषीच्या पत्नीने सूर्याला थांबवलेलं आहे. कारण पतिव्रता तिची
देवावरी सत्ता दुसऱ्या दिवशी तिच्या मालकाला सुळावर चढवण्यात येणार होतं. म्हणले दुसऱ्या दिवशी आहे ना, उद्या सूर्यालाच उगू देणार नाही. हातात पाणी घेतलं. पाणी घेतल्याबरोबर, कारण ती महान पतिव्रता होती, शेवटी सूर्य थांबला. सूर्य थांबल्याबरोबर सर्व 33 कोटी स्वर्गातल्या देवाची चलबिचल सुरू झाली. काय म्हटले, काय झालं, काय झालं? लगेच देव धावत आले आणि त्या मातेला हात जोडू लागले. आई, एक वेळा करी या दुःखातून आम्हाला एकदा मोकळं करा. म्हणले का? म्हणले माझ्या मालकाला उद्या सुळावर द्यायचं म्हणून जाहीर झालंय, म्हणून मी माझ्या ताकदीनं सूर्याला उगू देवलं नाही. तुमची ताकद असेल तर त्याला उगवा. म्हणले आमच्यात ताकद नाही. शेवटी देव निर्बल झाले आणि महान पतिव्रता आपल्या पतीच्या अनुमतानेच केलेली सेवा आणि पतीच्या आशीर्वादानं, पतीच्या शक्तीनं सांगितलं. महान 5 पतिव्रता होऊन गेल्या. अहिल्या, सीता, तारा, मंदोदरी ह्या महान पतिव्रता होत्या. यांनी पदरामध्ये गंगेला आंघोळीला गेल्या तर पदरात पाणी आणायचंय, तांब्यात नाही. आम्ही तांब्यात घेतो, तांब्यातलंही पटकन खाली पडते, पण तिच्या पदरातलं पडत नव्हतं. का? तिची सत्ता होती. तुका म्हणे पतिव्रता तिची देवाभरी सत्ता, तिची देवाभरी सत्ता, तिची देवाभरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवाभरी सत्ता, तिची देवाभरी सत्ता, तिची देवाभरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवाभरी सत्ता, तिची देवाभरी सत्ता, तिची देवाभरी सत्ता, तिची देवाभरी सत्ता, तिची देवाभरी तुका म्हणे पतिव्रता तिची देवाभरी सत्ता, तिची देवाभरी सत्ता, तिची देवाभरी सत्ता, तिची देवाभरी सत्ता, तिची देवाभरी सत्ता. पतिव्रता तिची देवावरी सत्ता, एवढी तिची ताकद होती. सर्वांना माहिती आहे, अनुसये मातेनं तिन्ही देवाला बाळ केलंय. म्हणून स्वर्गातल्या नारीपेक्षा मृत्यू लोकातली नारी श्रेष्ठ ठरल्या गेली. स्वर्गातल्या नारी सावित्री आहे, लक्ष्मी आहे, पण त्या मृत्यू लोकातल्या नारी पुढं त्या फेल गेल्या. कारण प्रत्येक माऊलीला वाटतं माझ्या मालकाचा हात देवाच्या हातात जावा, माझ्या मालकाचा प्रपंच वैकुंठासारखा व्हावा. प्रत्येक माऊलीची इच्छा आहे. माणसं आता काय सांगावं, काही काही माणसं बिचारे चांगले आहेत. आता इथं आले तेवढे चांगलेच, आणि इथं नाही आले ते तर आणखीन चांगले. कारण आपण कशाला, कारण काय आहे, ज्यांना देव आवडतो ते देवाजवळ येतात. जसा विषय, जशी संगती तशीच पंगत होईल ना, आणि जशी पंगत तशी रंगत, आणि जशी रंगत तशी स्थिती होते, तशीच अवस्था होते, तशीच पुढे व्यवस्था होते. म्हणून साधू संतांनी आम्हाला सांगितलं, बाबांनो, आस्ता जाता रवी धरवेल, बाहे हेला सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी म्हणून लक्षात ठेवा, साधू फार अवघड आहेत, भेटणं अवघड आहेत. मग कशाने भेट होईल? भेट होईल हरिप्राप्ती से उपाय धरावे संताचे ते, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. जन्म मृत्यूचं बंधन तोडण्याचं काम संत करतात. ज्याच्या दर्शनाने जन्म मृत्यूचं बंधन तुटल्या जाते त्यांना संत म्हणतात. ज्यांच्या सहवासाने, ज्याच्या स्पर्शाने, उदाहरण घ्या की आपी चेत सुदुराचारो, दुराचारातला दुराचारी म्हणून ओळखल्या जाणारा वाल्या कोळी. वाल्या कोळ्याला जर देव भेटले असते तर देवानी लगेच त्याचं गर्दन काटून टाकली असती. 7 राजनं भरले होते, एक नाही हो, किती? 7 राजनं. 7 राजनं म्हणजे कोण? ब्रह्मवृंद. तुमची आमची गणितच नाही. ज्याच्या गळ्यात जानवं निघलं का मग त्याच्या नावानं खडा टाकायचा. तुमची आमची तर गणतीच नव्हती. बिगर जाणण्यावाले किती घातले कळलेच नाही. शेवटी नारद महर्षी आले. नारद महर्षी आल्यानंतर वाल्यांनी फासा फेकला. फासा फेकला
आणि नारदाला ओढाय चालला. उलट झालं. नारद इकडे येण्याऐवजी वाल्याच त्याच्या पायावर पडला. म्हणले पुष्कळ माणसं ओढले पण असं झालं नाही. काय चमत्कार आहे म्हटले. 2दा फासा फेकला, 3दा फेकला तरी तसंच होऊ लागलं. शेवटी तो म्हणला फासा काहून बराबर काम करत नाही. ते म्हटलं अरे फाशाला कळलं पण मूर्खा तुला कळलं नाही. फाशाला कळलं कोणाला ओढायचं आणि कोणाला सोडायचं. अरे ज्याच्या मुखात नाम नाही त्याला ओढते आणि ज्याच्या मुखात नाम आहे त्याला सोडते. फाशाला कळालं म्हटले पण तुला कळालं नाही. तो म्हटले महाराज मोठ्या मोठ्या गोष्टी करू नका. म्हणले काय. मला दुसरं काही नाही, मला फक्त धन पाहिजे, बाकी मला कशाची गरज नाही. कोणाला सोडायचं आणि कोणाला ओढायचं ते मला सांगू नका. मला फक्त मिळवायचं माहिती आहे. म्हटले काही हरकत नाही, माझ्याकडं तर लय मोठं धन आहे. ते धन जर तू घेतलं तर तू मालामाल होशील. तुला कोणापुढे हात पसरवायची गरज लागणार नाही. शेवटी वाल्याला असं म्हटल्यावर तो म्हटला महाराज मग गपचूप देऊन टाका, मला दुसरं काही शस्त्र काढायला लावू नका. तो म्हटलं शस्त्रानं अस्त्रानं तर आमच्या जवळचं धन कोणालाच मिळत नाही. आमच्या जवळचं धन हे निज धन आहे आणि ते धन एकदा का घेतलं तो या जगाचा मालक होतो. तुला जगाचा मालक व्हायचा असेल तर आमच्या जवळचं धन घे पण ते प्रेमानं घ्यावं लागते म्हटले. ते हिसकून घेता येत नाही. शेवटी नारदानी त्याला उपदेश केला आहे 7 राजन भरले याचा विचार आहे का. अरे जे कर्म केलं त्याचा भोग जीवाला प्रत्येकाला भोगावं लागतं. जे पेरलं ते उगवते असा संदेश नारदानी दिला. तो म्हटलं महाराज खायला सर्व आहेत. म्हटले भोगायला सर्व नसतात. चोर चोरी करतो, घरातले बायका अलंकार घालतात, पोरं कपडे घेतात घालतात, पोलीस येतात आणि ज्यानं चोरी केली त्याला घेऊन जातात, मर मर मारतात. ते म्हणलं असंच का. हो म्हणले असंच आहे. ज्याचं कर्म त्याला भोगावं लागते. ज्याला भूक लागली तो जेवला तर त्याचं पोट भरल, दुसरा जेवून त्याचं पोट भरणार आहे का म्हटले. मग म्हटले काय. म्हटले जा तू ज्याच्याकरता करतो ना त्यांना विचारून ये की मी एवढं पाप करायला लागलो, या पापात वाटेकरी तुम्ही आहेत का. आहेत का म्हटल्याबरोबर हा गेला ना. हा गेला. विचारलं पत्नीला विचारलं पहिले काय ग. म्हटले मी एवढे 7 राजन भरले याच्यात काही तू वाटेकरी. ती म्हणे थांबा तुम्ही उन्हातून आले जरा घामाझोकील झाले, उपरनं दिलं. म्हटले घाम पुसा. घाम पुसायला लावला, थंडगार पाणी दिलं, पाणी पिला. पाणी पिल्यानंतर ती तांब्या ठेवायला गेली आणि मोठ्यानं ओरडली महाराज मला विंचू चावला म्हणे. विंचू चावला म्हटल्याबरोबर मोठ्यानं ओरडत होती. वेदना होऊ लागल्या. आता खरोखरचा थोडा चावला होता तो, फक्त मनाचा विंचू चावला होता. मनाचा विंचू चावल्याने ती मोठ्यानं ओरडत होती. म्हणे काही करा माझ्या थोड्या अर्ध्या वेदना घ्या, मला होणाऱ्या अर्ध्या वेदना तुम्ही घ्या. तो म्हणला अगं येडी आहे का काय. या बोटाच्या वेदना याला नाहीत, याला येत नाहीत तर तुझ्या वेदना मला कशा येतील. म्हणले मग तसंच आहे. जर तुमच्या माझ्या वेदना जर तुम्हाला घेता येत नाही मग तुम्ही केलेलं पाप मला कसं घेता येईल. मग आपोली आपण लक्षात ठेवा. चांगलं कर्म करा, वाईट कर्म करू नका. घरात सासू असेल आणि घरात पाणी मागत असेल, सासू खाटीवर पडलेली असेल, तिला 1 घोट पाणी पाजलं तर 33 कोटी देवाला पाणी पाजल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. त्या खाटेवरल्या माथारीला 1 घोट पाणी दिलं तर 33 कोटी देवाला पुण्य पाजल्याचं पुण्य तिला त्या व्यक्तीला मिळते. म्हणून अनादर करू नका. सर्वात देव आहे. व्यक्तीचा अनादर करणं हे पापाचं माहेरघर आहे. सर्वांमध्ये परमात्मा विराजमान आहे. सासऱ्यातही तो आहे, तुमच्यातही तो आहे, पर्वामध्ये देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी. म्हणून आजकालच्या आता मला सांगायला नको, सर्वाला माझा नमस्कार आहे, हात जोडून सांगतो. सर्वांमध्ये देव पहा. नवीन मुलींनी सुद्धा सर्वात
तुझ्या आईत तुला देव दिसतो, नवऱ्याच्या आईतच का देव दिसू नाही? सर्वांच्या मध्ये देव दिसला पाहिजे. कारण आपण जिथं कर्म करायला आलो ना, चोख कर्म करायचंय. आपलं कर्म आपण जर चोख केलं तर परमात्मा त्याच्यावर खुश झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग प्रमोशनवर जाते. प्रमोशन कोणालाही मिळत नाही. प्रमोशनवर जावं असं वाटत असेल ना, सर्वांनी सांगा, देवासारखं वागा, देवासारखं पहा, देवासारखं बोला. मनात द्वेष ठेवू नका, मनात राग येऊ देऊ नका. आपल्या देहाला रागाने शिवलं न पाहिजे असा आपला देह बनवा. शेवटी नारदाला वाल्या आला. वाल्याने सांगितलं, महाराज खरंच कोणीच नाही म्हटले, आपोली आपण करा सोडवून. म्हटले, महाराज पाप कराय मीच होतो, आता पाप भोगायला मीच आहे. हे 7 राजन कसे नाहीसे होतील सांगा. शेवटी तो दगड घेऊन छातीवर हाणत होता. नारदा पुढे रडत होता, महाराज एक वेळा करी या दुःखा वेगळे, या दुःखातून मला एकदा बाहेर काढा. हात जोडू लागला, पाया पडू लागला. नारद म्हणले, काळजी करू नको. म्हणले, अहो 7 राजनं दिसा लागले. म्हणले, काही काळजी करू नको. एकच डबीची काडी त्याला सांगितलं, माचीस घेऊन ये. एक पेंडी आणायला लावली. एक पेंडी आणायला लावली. सांगितलं, लाव. ह्या काड्या किती आहेत? म्हटले, ह्या गणित नाही, एवढ्या काड्या आहेत. बरं म्हटले, काही हरकत नाही, तुम्ही तर 7च राजनं भरलेत, हे अगणित काड्या आहेत. एकच काडी ओढली. एक काडी जर अगणित काड्याला जाळते, तसंच म्हणले माझ्या तैसे नाम केले जपता हरे, तैसे नाम केले जपता हरे, तैसे नाम केले जपता हरे, तैसे नाम केले जपता हरे. तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नाम केले, तैसे नाम केले जपता महाराजाकरता सर्वांनी टाळ्या वाजून एकदा महाराजांचं स्वागत करायचंय. तूर्ण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. कशा प्रमाणे दृष्टांत दिला. तूर्ण अग्नी मिळे. अग्नी जर त्या गवताच्या पेंडीला लागला, अनेक गवताच्या काड्या होत्या, पण एका काडीनं सर्व काड्या जाळून टाकल्या. तसंच भगवंताचं एक नाम आहे. कशा परमानं अगणित किती माणसाकडून वाईट कर्म जरी घडले असले, पण एकदा का देवाशी समरस झाला की बस त्या देहाचा काय होते, स्वच्छ होते. उदाहरण घ्या, गावातल्या गटारगंगा आहेत. आता आपल्या गावातली गटारगंगा गंगेजवळ येते. आता ह्या गटारगंगा चांगल्या असतात का? कोणाचं संडासाचं पाणी, कोणाचं कोणतं पाणी, सर्व घाणच ना. बरं, गंगा कधी म्हणते का माझ्याकडे येऊ नका? अहो, गंगा ती आपल्यामध्ये घेते आणि त्या सर्व दुर्गंधीला आपल्यासारखं स्वच्छ बनवते. परीस लोखंडाला लागला की लोखंडाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. तसं हे आपलं जीवन कसंही असू द्या, पण देवाच्या नामामध्ये काय एकदा लागलं ते देव झाल्याशिवाय राहत नाही. वालियाची कीर्ती वाढली गहने, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी. कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी. कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, रामाधी. कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी.
रामप्रभू जन्माला यायच्या अगोदर सांगतात रामाची आई कौसल्य आहे, पण रामायणाची आई वाल्मिक ऋषी आहे. केले रामायण रामाआधी. राम येण्याच्या अगोदर त्यांनी रामाचं चरित्र लिहून ठेवलं. कशाचा परिणाम? संत चरण रज लागता वाल्या कोळ्याला नारदाचा स्पर्श झाला. नारदाचा स्पर्श झाल्यानंतर नारदाने त्याला मंत्र दिला. राम हा मंत्र दिला. त्याला राम मंत्र येत नव्हता, तो महाराज म्हणत होता. उलटे जुगत जुग जाना बाल्मिक भयो ब्रह्म समाना. तो मरा मरा म्हणू लागला. नारद म्हटले काय वर नाही, मरा मरा म्हण, पण मनातला भाव राम राम ठेव. तेथेही मनाचा निर्धार असे, तेथेही मनाचा निर्धार असे, तेथेही मनाचा निर्धार असे, तेथेही मनाचा निर्धार असे. आजपाजपणे उलट प्राणाचा, आजपाजपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धार असे, तेथेही मनाचा निर्धार असे, तेथेही मनाचा निर्धार असे, तेथेही मनाचा निर्धार. पहिल्याने 12 वर्षांनी फेरी आली. पहिल्या 12 वर्षात धरा मारा याच्याशिवाय काही ऐकू येत नव्हतं. लोक म्हणत होते महाराज या रस्त्यानं जाऊ नका, या रस्त्यानं जे गेले का ते परत आले नाहीत आणि पुढेही भेटले नाहीत. नारद म्हणले काळजी करू नका, माझं मरण मी अदुगर मारून आलो, मी मरणारा नाही. तो किती मारणारा असला तरी माझं मरण मी अदुगर मारून आलोय, मला मरायची भीती नाही, माझी काळजी तुम्ही करू नका. शेवटी 12 वर्षांनी नारद आले. 12 वर्षांनी आल्यानंतर चहूकडे आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा, फिटला पातकाचा थारा, कळी काळासी. चहूकडे शीतळ शांतीचा वारा वाहू लागला. शेवटी नारद महर्षी आले. वाल्या कोळ्याचं शरीर दिसत नव्हतं. वाल्या कोळ्याच्या शरीरावर 7 वारुळाचे असे काय झाले होते, टेकडे झाले होते. पण राम 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 अखंड चालू होता. अखंड राम नाम 12 वर्षाचं एक तप पूर्ण झालं. आणि पूर्ण झाल्यानंतर नारद महर्षी आले. पाहिलं राम चालू आहे, अंगावर वारुळ आहेत. आता वारुळात काय असतात हो, मुंग्या बऱ्या, पण त्या घेऱ्या बऱ्या नाहीत. घेरी जर एकदा चिटकली ती तोडूनच काढावं लागते, सुटत नाही. मुंगी तरी असं केलं तर सुटते, पण घेरीच्या पकडीत एकदा का चमडा आला की तुटला समजा तो. हो, पकडच तशी आहे ती. त्या घेरीनं संपूर्ण वाल्मिकाचं शरीर खाऊन टाकलं. मांस शिल्लक राहिलं नाही, रक्त शिल्लक राहिलं नाही, फक्त अस्थी शिल्लक होत्या. आणि प्रत्येक अस्थीतून राम 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 ध्वनी चालू होता. राम राम ध्वनी चांगली चालू असल्यामुळे नारद महर्षी आले. ते वारुळ त्याचं चौकडलं काढलं, साऱ्या घेऱ्या बाजूला काढल्या. नारदाच्या कमंडलूत पाणी होतं, ते पाणी घेतलं, संजीवनीचा मंत्र म्हटला आणि फेकलं. फेकल्याबरोबर जसं पहिलं शरीर होतं तसं वाल्मिकाचं शरीर पहिलं झालं. वाल्याचा वाल्मिक झाला, वाल्मिकाचा वाल्मिक ऋषी झाला. आणि ऋषीचा काय झाला, रामचरित्र त्यांनी लिखायला सुरुवात केली. कशामुळं? त्याचं कारण एकच, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय. त्याच्या मनात आलं नाही की परत मी कोणाची हत्या करीन. वासना मिळवण्याची वासना संपवली आणि एकच मिळवलं, मग राम नामे उपजी आवडी. सुख घडो घडी वाढू लागली. सुख कोणतं की पुसावेसे हेची वाटे, जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखेल. त्याला नैनी निरलोटे कंठी प्रेम दाटे हृदयी प्रगटे. राम रूप त्याच्या हृदयामध्ये प्रगट झालं
आणि प्रगट झाल्यानंतर कशामुळे झालं ते शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे साधन सुलभ गोमटे 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 हरि उपतिष्ठे राम नाम हरि उपतिष्ठे राम नाम उपजे आवडे मग राम नामे उपजे आवडे परे उपस्थित मग राम नामे उपजे मग राम नामे उपदे आवडी सुख घरो घरी वाढू लागे सुख घरो घरी घरो घरी सुख घरो घरी वाढू लागे सुख घरो घरी सुख घरो घरी वाढू लागे सुख घरो घरी वाढू लागे वाढू लागे घरो घरी सुख घरो घरी वाढू लागे सुख घडो घड वाढू लागे वाढू लागे जुग गड गडी वाढू लाग जुग गड गडी वाढू लाग जुग गडो गडी वाढू लागे सुखा वाढू लागे सुख गडो गडी वाढू लागे सुख गडो गडी वाढू लागे सुख गडो गडी वाढू लागे वाढू लागे हा जय हो
बाबा मग गा गा रे रे सा नी नी दा दा बाबा मग गा गा रे रे गा मा दा नी सा 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 गा मा सा नी नी दा दा बाबा मग गा गा रे रे सा नी नी दा दा बाबा मग गा गा रे रे सा नी नी दा दा बाबा मग गा गा रे रे गा मा दा नी सा गा मा दा नी सा गा मा दा नी सा सा गा मा दा नी 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 सा गा मा सा नी नी दा दा बाबा मग गा गा रे रे सा नी नी दा दा बाबा मग गा गा रे रे सा नी नी दा दा बाबा मग गा गा रे रे गा मा दा नी सा 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 सुख रखुमाई 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 गजानन बाबा प्रगट दिन उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने चालू असलेलं श्रीमद भागवत कथा भागवताचार्य सरस्वतीताई निंबाळकर आळंदीकर खरोखर तुम्हाला सुंदर असा वक्ता मिळालेला आहे. कारण अतिशय ताईंचा अभ्यास आहे. वृंदावन सारख्या ठिकाणी त्यांनी कथा श्रवण केलेल्या आहेत. भगवान कृष्णाचा आशीर्वाद मिळवलेला आहे, माऊलीचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि तोच आशीर्वाद सर्व जगाला देवणघेवण करावं, भगवान कृष्णाच्या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी योग्य तुम्हाला वक्ता मिळाला. आपण भाग्यवान आहोत. एकदा ताई करता सर्वांनी टाळ्या वाजवून ताईचं स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी एक एक आता बघा एक एक इथं भागवतकार पाहायला मिळत नाहीत, पण या ठिकाणी 5 भागवतकार या ठिकाणी आज उपस्थित आहेत. बघा आमचे जोगदंड महाराज सुद्धा भागवत करतात. एकदा यांच्याकरता आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे आमचे नामदेव महाराज आहेत की नामदेव महाराजाचे वडील सुद्धा शुद्ध बीजापोटी फळे वारकरी शिक्षण संस्थेतले जुने विद्यार्थी यांचे वडील आपले दिगंबर बाबा. आणि आपल्या वडिलाची परंपरा वडिलाचा वारसा जोपासण्याचं काम आज आमचे नामदेव महाराज सुद्धा भगवान परमात्म्याच्या लीलेचं देवणघेवण करण्याचं कार्य अहोरात्र त्यांच्याही देहाकडून भगवान परमात्मा करून घेतो. म्हणून आपण त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवून त्यांचंही स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे आमचे तुळशीराम महाराज वायचाळ तेही महाराज आहेत. गलांडे महाराजांचा भरपूर दिवस सहवास मिळाला. तेही भागवत करत होते, कीर्तन करत होते. पण आता तब्येत साथ देसली, पण आता तब्येत बरी वाटली. भगवंताच्या कृपाप्रसादाने भगवंताच्या आशीर्वादाने सर्वांच्या आशीर्वादानं तब्येत चांगली आहे. एकदा महाराजाकरताही आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. त्याचप्रमाणे जीव तोडून आम्ही कीर्तनही करत होतो, जीव तोडून ही मंडळी गायन करत होती आणि जीव तोडून तेवढ्याच पद्धतीनं पखवादाची साथ आमचे महाराज देत होते. एकदा महाराजाकरता आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांनी सुंदर असे त्यांचे शिष्यसुद्धा तयार केले. बघा एक एका हुनी बळी रे इवले से रोप लाविले द्वारी त्याचा वेल गेला गगनावरी. खरोखर ज्यांनी आज कीर्तनामध्ये गाण्याची साथ दिली, खरोखर काय सांगावं, दिसायला लहान आहेत पण त्यांची कीर्ती खूप महान आहे. बिंब तरी बचके एवढे प्रकाश त्रैलोक्या माझी ठोकळे. माऊली म्हणतात सूर्याचं बिंब बचके एवढे दिसते पण प्रकाश त्याचा सर्व जगाला देते. तसं दिसायला लहान आहेत पण त्यांच्या वाणीतून भगवंताचं रंग कसा कीर्तनामध्ये देता येईल असं ते करत आहेत आणि देवाचा रंग कीर्तनामध्ये भरून करण्याचं कार्य त्यांची वाणी करत आहे. म्हणून या सर्वाकरता आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे आमचे मामा खरोखर त्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये खूप परमार्थ केला. परमार्थाचं श्रेय याही वयामध्ये का माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला. सुंदर पांडुरंगाचं मंदिर, घर एक मंदिर आहे. आपल्या घराला त्यांनी मंदिर बनवलं, घरात देव आणला आणि शेवटी घरात देवाचे संस्कार पाहायला मिळाले. आम्ही गेलो
डॉक्टर साहेब घरी नव्हते, पण सर्व लहान लहान मुलं पटपट येऊन पाया पडली. का? त्याचं कारण आहे, संस्कार आहेत. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. वाकाय म्हणायचं काम नाही, आपण मग त्या पटपट येऊन पाया पडवते. त्याचप्रमाणे आमचे किसन मामा असतील, सर्व परिवार, एवढंच नव्हे तर आपलं हे कनेरगाव भक्तीच्या प्रतापानं हे सर्व झाडं भक्तीच्या प्रेमानं काय तर तुडुंब भरलेले आहेत आणि वाकलेले आहेत. बघा, जिथं पहा तिथं भक्ती पाहायला मिळायला लागली. आमचे बियाणी साहेब असतील, आमचे खंडेलवाल साहेब आहेत, सर्वच मंडळी. आता मला काही जणांची नावं माहीत नाहीत, नावं नसले तरी मी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि गजानन बाबाकडे एकच मागतो, बाबा तुमच्या मुखात जसं देवाचं नाव अखंड आहे, तसंच आमच्या या सर्व परिवाराच्या मुखामध्ये अखंड देवाचं नामाचा झरा, अखंड जो देहात प्राण आहे तोपर्यंत वाहत राहो, हीच काय तर बाबाच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी मी आलो, मी काय मोठा कीर्तनकार नाहीये, पण सेवके करावे सांगितले, सेवक या नात्याने या ठिकाणी आलो, सेवा केली. हे बघा, मास्तरचं सांगायचं काम असते, अभ्यास करा, अभ्यास करा. जे अभ्यास केला ते पदवीधर झाले आणि ज्यांना अभ्यास नाही केला ते बेघर झाले. का हो, देता का काही? देता का? डॉक्टर झाले, कोणी वकील झाले, कोणी मास्तर झाले, महिना भरला पगार खिशात, गाडी घेऊन फिरायला लागले. का? अरे अक्षर घोकले ना. अक्षर घोकल्याशिवाय पदवीधर झाले का? अक्षर कंठस्थ केले, अक्षर रोमात उतरवले, म्हणून त्यांना पदवीधर देवाने दिलंय. आणि ज्यांना अक्षरच घोकले नाही ते माझ्यासारखे म्हशी मागं फिरायला लागले. याला हात जोडतात, त्याला हात जोडतात. ओ बायको आजारी आहे, काहीतरी मदत करा. मागायची वेळ, म्हणून अक्षर घोकले पाहिजेत. लहानपणी विद्या हे अक्षर आहे आणि म्हातारपणी एक्कावन म्हटलं की वानप्रस्थ आश्रम. वन म्हणजे जंगल. बायको ऐकत नाही, पोरगा ऐकत नाही, गावातले लोक ऐकत नाहीत, दारात कुत्रं बसलेलं असते, हे हाड करते, पण कुत्रं उठत नाही. ते कुत्रं म्हणते, तुला माणसं जर मान देत नाही तर मी कशाला मान देऊ? कुत्रंही उठत नाही. का? त्याचं कारण आहे 51 वानप्रस्थ आश्रम सुरू झाला. वानप्रस्थ आश्रमामध्ये सुद्धा अक्षर घोकावे लागतात. ते अक्षर कोणते आहेत? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. सर्व काळ लक्षात ठेवा, आपल्याला मरायचंय, पुढं चांगला जन्म मिळाला पाहिजेत ना. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमची गती सप्ताह चालला, किती गरीब असू द्या. आमचे राम सुखदासजी स्वामी ऋषिकेशचे सांगायचे, किती गरिबी असू द्या, पण एक मिठाचा पुडा जरी त्या गरिबानं दिला तरी पंगत पूर्ण केल्याचं पुण्य त्याला मिळते. राम सुखदासजी महाराज सांगायचे, अन्नदान करते रहो, हरि नाम लेते रहो, सत्संग करते रहो, सर्वाची सेवा करते रहो. सबकी सेवा भगवान की सेवा होती है. जो सब में भगवान देखते हैं, अरे वो तो भगवान के भी ऊपर चले जाते हैं. म्हणून सर्वांमध्ये परमात्मा पहा, सर्वांमध्ये देव आहे आणि सर्वात देव पाहणं हीच गजानन बाबांची सेवा आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही मंडळी अतिशय चांगल्या प्रकाराने बाबाची सेवा करतात. कोणी अन्नदान करा लागले, कोणी कीर्तनकाराचं सौजन्य घ्या लागले. चांगलं आहे ना, कारण तुमचं धन गजानन बाबांच्या सप्त्यामधल्या कीर्तनात जर तुमचं धन गेलं असेल, आता दत्तक घेतल्यावर त्याला आपली इस्टेट द्यावंच लागते. आता आम्हाला आजच्या दिवसाचं दत्तक घेतलंय. आमचे मधुकरराव गावंडे, अशोकराव राऊत, डॉक्टर संतोष गावंडे, रामेश्वर गावंडे, सुखदेव हेंबाडे, खरोखर या मंडळींनी आजचं कीर्तन सौजन्य घेतलेलं आहे. गजानन बाबा तुम्ही 2 हातानं दिले, गजानन बाबा अनंत हातानं तुमच्या पदरामध्ये टाकल्याशिवाय राहणार नाहीत. आणि बाबाची छाया तुमच्या देहावर अखंड राहो. सर्व भक्त परिवाराच्या देहावर गजानन बाबांची छाया अखंड राहो आणि तुमच्या मुखातून अखंड देवाचं नामस्मरण होत राहो. हीच काय तर माऊली चरणी प्रार्थना. एकदा माऊलीचं भजन करू. ज्ञानेश्वर
ज्ञानराज माऊली तुकारामेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आपण भाग्यवान मंडळी आहेत. मोठे मोठे विद्वान मंडळी आपल्याकडे येणार आहेत. त्यापैकी आमचे ढाकणे बाबा. काही लोक ढाकणे बाबाचं दर्शन घेतलं तरी माऊलीचं दर्शन झाल्याचं पुण्य मानतात. अशी महात्मे पाहायला मिळत नाहीत, पण आपल्या गावचं पुण्य आहे. ढाकणे बाबा अनेक वर्षापासून आपल्या गावामध्ये येतात, सत्संग करतात. म्हणून बाबाची सुद्धा सेवा आहे. बाबाच्या सेवेला जास्तीत जास्त लोकांनी हजर राहावं, कारण त्यांचा आशीर्वाद गजानन बाबांचा आशीर्वाद आहे. काही काही आमच्या आळंदीला लोक येतात, माऊलीचं दर्शन नाही झालं तरी चालते म्हणतात, पण ढाकणे बाबाचं दर्शन झालं, जाधव बाबाचं दर्शन झालं, मारुती बाबा कुरेकरांचं दर्शन झालं तर माऊलीचं दर्शन झाल्याचं पुण्य त्यांना मिळते. म्हणून तुम्ही सर्व मंडळी तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. जरी माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा इचुका पाऊली ते चोज करोनी माऊली रिघे जेवी. या ठिकाणी लहान लहान लेकरं आहेत बघा, पहा बरं, 2 तास उभे आहेत. खरोखर हे पुढे मोठे मोठे महाराज होतील. का होणार नाही? कारण इवले से रोप लाविले देवाच्या दरबारात हे रोप लावलेले आहेत. चांगले मोठे मोठे महाराज होत, चांगले त्यांच्या हातानं समाजाची सेवा, देशाची सेवा, गावाची सेवा, आईवडिलांची सेवा, तुमच्या हातानं मोठी सेवा होत राहो, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करू. 2च मिनिटं फक्त संतांचं नामस्मरण करायचं. नामदेव जनाबाई, रामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, रामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई, सोपान काका मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपन मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपन मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, सावतोबा गोरोबाई एकोबा, ज्ञानोबा निळोबा तुकोबा, सातोबा गोरोबा एकोबा, ज्ञानोबा निळोबा तुकोबा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, श्रीरंगा विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, रंगा विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, कुंडली कवरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय, कृष्ण भगवान की जय, पार्वती पते हर 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 महादेव. खरोखर आपण सर्वांचं कौतुक केलं, पण ज्याच्या जीवावर उड्या त्याचं काहीच केलं नाही ना. कारण साऊंड सिस्टीम, वा वा. खरोखर साऊंड सिस्टीम अशी आहे, मुका महाराज असता तरी सुद्धा त्याचा आवाज समाजापर्यंत गेला असता. काय साऊंड सिस्टीम लावली त्या दादाचं एकदा सर्वांनी टाळ्या वाजवून आपण स्वागत करायचं. दादा दिसायला लहान आहे पण साऊंड सिस्टीमचा अनुभव खूप महान आहे. खरोखर परत एकदा दादा करता टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचंय. टाळ्या. माऊलीचं भजन केलं का आपण? हो बरं. जय विठ्ठल जय 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 विठ्ठल